शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांना आव्हान देण्यावर अद्यापही ठाम आहेत। आपण एक वेळ भाजपचा उमेदवार म्हणून बारामतीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचंही शिवतारे यांनी जाहीर करून टाकलंय। मात्र घड्याळ चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मी निवडणूक लढवणार नाही अशी ठाम भूमिका शिवतारे यांनी घेतली आहे। त्यामुळे आता त्यांच्या या प्रस्तावाची महायुती कशी दखल घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज तर कारवाईचा इशारा दिला गेलाय तरी तुम्ही मागे हटत नाही, काय भूमिका? तुम्ही बंडाचं निशाण जे तुम्ही बोलताय ना, हे बंड नाही। लोकशाही प्रक्रियेमध्ये पवार वर्सेस पवार होऊन पवारांच्या अँटी पवार असणारे 5.5 लाख मतदार त्यांनी कुठे जायचं? त्यांना सुनेत्राताईंना मतदान नाही करायचं, त्यांना सुप्रियाताईंना मतदान नाही करायचं। मग अशा 5.5 लाख लोकांना लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार, मतदानाचा अधिकार बजावून योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे हे परमोच्च कर्तव्य करण्यासाठी मी ही निवडणूक लढतोय, कुणाच्या विरुद्ध किंवा बंड नव्हे। मी बंड अशासाठी म्हटलं महायुतीत धर्म पाळावा असं तुम्हाला आवाहन केलं सातत्याने। महायुती धर्मापेक्षाही लोकशाहीमध्ये लोकांचं काय मत आहे ना, त्या धर्माला जास्त महत्व आहे। पण आज तुम्ही एक नवीन मागणी केली की कमळावर मला लढू द्यावं, काय नवीन मागणी? मी असं काल शंभूराजे देसाईंशी बोलणं झालं त्यावेळेस मी ऑलरेडी मुख्यमंत्र्यांशी जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा सांगितलं होतं की अंडरकरंट खूप आहे, मला अंदाज आलेला आहे ही सीट शिवसेना धनुष्यबाणावर 100% जिंकेल आणि इतिहास घडेल। आपण ही सीट माहितीतून मागून घ्या। प्रत्येक जण रामटेक आमची सीट, सिटिंग सीट असताना सुद्धा भाजप बोलते ते आम्हाला सीट द्यावं, काय गैर नाही ना, त्यांना काय अंडर हे असतील काय? तसं ही सीट जरी राष्ट्रवादीकडे असेल तरी ही सीट द्यावी अशी मागणी करावी अशी विनंती मी त्यांना केली होती। काल देखील मी शंभूराजांना ते सांगितलं, ही सीट मागणी करून घ्या, शिवसेनेच्या धनुष्यबाणावर मी लढतो। अगदी जर भाजप किंवा मोठा पक्ष आहे त्याला मंजुरी देत नसतील तर वेळ पडली तर आढाराव जर धनुष्यबाणावरून घड्याळावर जाऊ शकतात तर धनुष्यबाणावरून विजय शिवतारे कमळावर जायला काय अडचण नाही, काय अडचण नाही। आणि त्याच विचारांचे होत ना आम्ही। काही झालं तरी आता माघार नाही, भले पक्षांनी कारवाई करू किंवा मीच राजीनामा द्यायला तयार आहे। बघूया आता पुढे काय होतंय। घोडा मैदान जवळच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।